प्रश्न पहिला, द पॉवर टू डिस्टिंग्विश बिटवीन डिफरन्सेस इज द बेसिस ऑफ सायन्स अँड आर्ट. आता या प्रश्नामध्ये इथे डिस्टिंग्विश क्रियापद आलेला आहे आणि त्याच्या पुढेच डिफरन्स बिटवीन शब्द गट आलेला आहे. आता डिफरन्स बिटवीन या शब्दाचा अर्थ दोन व्यक्ती किंवा वस्तूमध्ये फरक ओळखण्यासाठी केला जातो आणि डिस्टिंग्विशमध्येच डिफरन्स बिटवीन ही फ्रेज सामावलेली आहे. म्हणून डिस्टिंग्विशच्या पुढे परत डिफरन्स बिटवीन येणार नाही. या ठिकाणी डिफरन्स बिटवीनला आपल्याला रिमूव्ह करावं लागेल आणि त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल, द पॉवर टू डिस्टिंग्विश इज द बेसिस ऑफ सायन्स अँड आर्ट. ही वाक्याची योग्य रचना आहे, फक्त इथे डिफरन्स बिटवीनला आपण रिमूव्ह केलं. शब्दार्थ बघून घेऊ. डिस्टिंग्विश एक क्रियापद आहे आणि याचा अर्थ फरक जाणणे किंवा ओळखणे असा होतो. त्यानंतर बेसिसचा अर्थ, बेसिस एक नाउन आहे, याचा अर्थ आधार किंवा विचारधारा होतो. त्यानंतर सायन्सचा अर्थ विज्ञानशास्त्र असा होतो आणि डिफरन्सचा अर्थ भेद किंवा भिन्नता असा होता. आणि बिटवीन या प्रिपोजिशनचा वापर च्यामध्ये किंवा दोहोमध्ये या अर्थी आपण याला वापरू शकतो. सेकंड क्वेश्चन, ही इज वन ऑफ दोज रायटर्स हू हॅज वॉन अक्लेम द वर्ल्ड ओव्हर. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये वन ऑफ ही फ्रेज येईल तर वाक्यामध्ये क्रियापदाचा वापर वन ऑफ समोर येणाऱ्या नामानुसार केला आहे आणि या ठिकाणी वन ऑफ समोर येणारा जो नाम आहे म्हणजे नाउन आहे तो आहे रायटर्स आणि रायटर एक अनेकवचनी नाम आहे. म्हणून वाक्यामध्ये जो क्रियापद येईल तो सुद्धा अनेकवचनी असेल. पण या ठिकाणी ह्याच एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे. म्हणून ह्याजला ह्यावने रिप्लेस करावं लागेल आणि वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल, ही इज वन ऑफ दोज रायटर्स हू हॅव वॉन अक्लेम द वर्ल्ड ओव्हर. त्यानंतर शब्दार्थ बघू. हू एक प्रोनाउन आहे, याचा अर्थ जो, ज्याचा किंवा कोण या अर्थी आपण याला वापरतो. दोज एक दॅट या प्रोनाउनचा अनेकवचनी रूप आहे आणि त्याचा अर्थ ते, त्या किंवा ती असा होतो. त्यानंतर विन एक वर्ब आहे, याचा अर्थ जिंकणे, मिळवणे किंवा संपादन करणे असा होतो. त्यानंतर अक्लेम एक नाउन आहे, याचा अर्थ प्रशंसा किंवा जय जयकार असा होतो. थर्ड क्वेश्चन, व्हेन स्टुडंट्स आर इल दे फाइंड दॅट दे हॅव अ लॉट ऑफ वर्क टू कॅच अप विथ व्हेन दे रिटर्न. जेव्हा केव्हा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते किंवा परत यायचं असते त्यावेळेस आपण रिटर्न या क्रियापदाचा वापर करतो. तर आधारानंतर बरं होऊन पूर्वस्थितीमध्ये आल्यानंतर रिकवर या क्रियापदाचा वापर करत असतो. म्हणून या ठिकाणी रिटर्न या क्रियापदाच्या ऐवजी रिकवर क्रियापद येईल आणि त्यानंतर वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल, व्हेन स्टुडंट्स आर इल दे फाइंड दॅट दे हॅव अ लॉट ऑफ वर्क टू कॅच अप विथ व्हेन दे रिकवर. कारण विद्यार्थी तापामधून बरं झाल्यानंतर आपण काय म्हणतो, आपण रिकवर झालो हा शब्द वापरतो ना, रिटर्न आलो असा वापरत नाही. शब्दार्थ बघू. व्हेन एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ जेव्हा, केव्हा, तेव्हा या अर्थी आपण याला वापरू शकतो. दुसरा दे एक प्रोनाउन आहे, याचा अर्थ ते किंवा त्या या अर्थी आपण वापरू शकतो. लॉटचा अर्थ एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ खूप या प्रमाणात असा होतो. रिटर्न एक क्रियापद आहे, याचा अर्थ परत येणे किंवा परत जाणे असा होतो. आणि रिकवर सुद्धा एक क्रियापद आहे, याचा अर्थ आजारानंतर बरा होणे किंवा परत मिळवणे या अर्थी आपण याला वापरू शकतो. प्रश्न चौथा, आय हॅव सीन हर ओनली वन्स बट आय एम लायकिंग हर अ लॉट. आता या प्रश्नामध्ये इथे लायकिंग क्रियापद आलेला आहे आणि मूळतः लाईक या क्रियापदाचा वापर मनातील भावना व्यक्त करण्याकरिता केला जातो आणि याचा वापर कंटिन्यूस टेन्समध्ये होत नाही. म्हणून या ठिकाणी आय एम लायकिंगला आय लाईकने रिप्लेस करू. त्यानंतर वाक्यरचनेमध्ये असा बदल येईल, आय हॅव सीन हर ओनली वन्स बट आय लाईक हर अ लॉट. त्यानंतर शब्दार्थ बघू. सीचा अर्थ होतो पाहणे किंवा दृष्टीस पडणे. लाईकचा अर्थ होतो आवडणे किंवा पसंत पडणे. वन्स या ॲडवर्बचा वापर एकदा, एक वेळा किंवा केव्हा तरी या अर्थी आपण याला वापरू शकतो. आणि ओनलीचा अर्थ होतो केवळ किंवा फक्त. प्रश्न पाचवा, आय टोल्ड हिम दॅट वी एन्जॉय व्हेरी मच ॲट दी पार्टी. आता जेव्हा केव्हा दोन घटना भूतकाळामध्ये घडत असतात तेव्हा अगोदर घडलेली घटना
पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि नंतर घडलेली घटना सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण दर्शवतो. आता या ठिकाणी वी एन्जॉय व्हेरी मच ही अगोदर घडलेली घटना आहे आणि आय टोल्ड हिम ही लॅटर ॲक्शन आहे, म्हणजे नंतर घडलेली घटना आहे. आता वी एन्जॉय व्हेरी मच ही अगोदर घडलेली घटना असल्यामुळे म्हणजे अर्लियर ॲक्शन असल्यामुळे हिला आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये इंडिकेट करावं लागणार आहे. त्यामुळे इथे वीच्या समोर हॅड सहाय्यकारी क्रियापद येईल आणि ही घटना नंतर घडलेली असल्यामुळे तिला सिम्पल पास्ट टेन्समध्ये इंडिकेट करावं लागेल आणि ही सिम्पल पास्ट टेन्समध्येच आहे आणि ही बरोबर आहे. पण या ठिकाणी वीच्या नंतर हॅड क्रियापद येईल. त्यानंतर वाक्याचं नाव असे येईल की आय टोल्ड हिम दॅट वी हॅड एन्जॉय व्हेरी मच ॲट दी पार्टी. त्यानंतर शब्दार्थ बघू. एन्जॉयचा अर्थ होतो रस घेणे किंवा आनंद मिळविणे. व्हेरी या शब्दाचा अर्थ होतो एक ॲडव्हर्ब आहे, याचा अर्थ अत्यंत किंवा खूप जास्त, या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर मच एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ पुष्कळ किंवा खूप, या अर्थ आपण याला वापरू शकतो. त्यानंतर पार्टीचा अर्थ या ठिकाणी होतो प्रतिभोजन.